लहान पोरं इंजेक्शनाला भितात, पण आमची बाई इंजेक्शन डायरेक्ट खातेच. तर रामकृष्ण हरी मंडळी, सकाळ सकाळी पार्सच आलो दुकानात. तर मला घ्यायचं होतं थोडं मेकअपचं सामान. मेकअपचं सामान म्हणजे काय, एक स्क्रब आणि मास्क. आज मकर संक्रांत आहे तर मुलांची गडबड आहे पतंग उडवायची. मग मी पण आलो घरी आणि लावलं थोडं स्क्रब आणि केला मेकअप. कितीही स्क्रब घासला आणि मेकअप केला तर मी काळच दिसणार हे मला माहित. घरून निघलो म्हणजे शंकराची भेट घेणं जरुरी आहे. तिथून आलो मी बस स्टॉपला. आज मी कुठं काय कंपनीत जात नाहीये. आज मला मकर संक्रांतीची सुट्टी आहे. बसलो गाडीत आणि 50 रुपयाचा फास फाडून बोंबलत हिंडणार दिवसभर आता मी. मग या दोघांचं काय डिस्कशन चालू होतं काय माहित, पण पुण्यातलं ट्रॅफिक म्हणजे एक नंबरचं डिस्कशन टॉपिक. मग आलो PCM ऑफिस जवळ, कारण इथे माझी बहीण आहे. सर्व आळंदीच्या गाड्या निघून गेल्या, पण ही बाई काय येईच ना. आली बघा आणि सांगते पण 2 वाजता आली मी. तेवढ्यात तिला दिसली आळंदीची बस. मग दोघं बहीण भाऊ आळंदीच्या बसमध्ये बसून उतरलो आळंदी स्टॉपलाही. मग तिथून आलो घरी तर आमचा बुडालेला आशिक अजून मोबाईलात बुडालेला होता. तिथून आमची शिव इंजेक्शनच खात होती. हिला कोण सांगणार इंजेक्शन टोचतात. या चिकू शेटला मोकळं सोडलं की याला दुसरं काही दिसतच नाही. डोकं नाही तर खांद्यावरच येऊन बसतो. त्याच्यासोबत मस्ती करून चाललो माऊलीच्या दर्शनाला. तर मधीच भेटले माझे मित्र मला. माऊलींचं एवढं चांगलं मंदिर बघून मी तर खुश झालो. मग आलो मंदिराच्या आतमध्ये दर्शन घ्यायला आणि व्हिडिओ काढायला. इथून आम्हाला जायचं होतं इंद्रायणीच्या घाटावर. मग काय लवकर प्रदक्षिणा केली आणि आलो इंद्रायणीच्या घाटावर. आज खूपच गर्दी आहे, कारण आज मकर संक्रांत आहे. तर या भाऊनी केली पूजा चालू. मग मी पण काय कमी आहो काय, मी काढला पूर्ण एक व्हिडिओ. तिथून त्यांनी मला बस स्टॉपवर सोडलं आणि मी निघालो घरी. हे बघा मनपाचं सर्वात मोठं हॉस्पिटल संचिती. तिथून आलो मी वारजेला आणि हे आहे आमच्या उत्तमनगरचा बस स्टॉप. माझा व्लॉग आवडला तर सबस्क्राईब